नमस्कार शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 हे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्या प्लॉटच्या तुम्ही बघू शकता की कपाशीची वाढ अत्यंत चांगल्या प्रमाणात झालेली आहे. दुसरी गोष्ट, कपाशीला बोंड म्हणजेच कैऱ्या तुम्ही बघू शकता की 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 15 कैऱ्या इथं पक्क्या झालेल्या आहेत. परंतु मित्रांनो, कपाशी व्यवस्थापन करताना आपल्या सर्वांना माहिती आहे की कपाशी लागवडीपासून ते शेवटपर्यंत त्याची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं असते. सुरुवातीलाच जर तुमची चुकी झाली तर तुमचा खेळ खल्लास होण्यास वेळ लागत नाही. आता यावर्षी आपल्याला माहिती आहे की सगळे पिकं चांगले आहेत. आता इथं तुम्ही बघू शकता की छोटी जरी कपाशी असली तरी तिला एक 7-8 कैऱ्या पक्क्या झालेल्या आहेत. आता या कपाशीची लागवड मित्रांनो जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की हा प्लॉट म्हणजे 4 एकराचा हा प्लॉट आहे आणि पूर्णपणे सगळा प्लॉट सारखा सेट झालेला आहे. तुम्ही बघू शकता की आता ओलं असल्यामुळे मी आत जाणत नाही आहे. आता या दोन कपाशीमधील अंतर मित्रांनो यांनी ठेवताना 3 फूट ठेवलेलं आहे. आता ही लागवड जी आहे ती ठिबकवरची लागवड आहे. तुम्ही बघू शकता की खाली ठिबक अंतरलेला आहे आणि आपण याचा फाट तुम्हाला दाखवतो की अर्धा 1 3.5 फूट तरी निदान याच्यामध्ये अंतर पाहिजे होतं. आता हे 3 फूट अंतर झाल्यामुळे काय झालं आहे की जास्त दाट झालेली आहे आणि उंची तुम्हीच बघू शकता की साधारणतः इथे 5.25-5.5 फूट याची उंची झालेली आहे. आता एवढी पराठी किंवा एवढी कपाशी वाढ अत्यंत काहीच कामाची नाही आहे. कारण काय होते की जर फक्त वाढ झाली तर खाली ज्याला ते कापसात रूपांतरित होणार आहे म्हणजे बोंड वगैरे ते पाहिजे तसे सेट होत नाही आणि माल कमी लागतो. आपल्याला माहिती आहे की 3.5, 4 किंवा 5x1 जी अमृत पद्धत आहे ती जनरल वापरली जाते, पण इथे 3x अर्धा किंवा 3x अंतरी अशी ही लागवड आहे. तसं पाहायला गेलं तर कपाशीवर यावर्षी कुठलाही रोग नाही आहे. आपण थोडं आतमध्ये जाऊ. तुम्ही बघू शकता की जेव्हा जसं आपण आतमध्ये जाऊ तसं जे मालाचं प्रमाण आहे तुम्ही बघू शकता की 2 किंवा 4 अशाच यामध्ये कैऱ्या लागलेल्या आहेत. आता याचं मूळ कारण काय? याचं कारण एकच की याच्यामध्ये ह्या कपाशीला वाव घेण्यास जागा नाही आहे. दाट झालं आहे सगळा परिसर आणि त्यामुळे काय झालं आहे की त्याची जी लाग आहे किंवा त्याला येणारी जी बोंडांची संख्या आहे ही कमी आहे. याच्यामध्ये बियाणंसुद्धा जास्त बसलं त्यामुळे बियाणाचाही हा एक लॉस आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला किती उत्पन्न होईल ही शाश्वती नाही आहे. कारण एरियल वाढ होत राहते याचं आणि याचं. ह्या दोन जर रोपटे जवळजवळ असली तर एकामेकात संघर्ष चालू राहते की हा जास्त वाढणार की ते जास्त वाढणार. याच्यामध्ये निदान अर्धा फूट एक्स्ट्रा गॅप पाहिजेत किंवा असंही अंतर तुम्ही जास्त लावू शकता. जनरली आपण 3.5x2 सुद्धा लागवड आपण ठिबकवरती करतो, परंतु इथं जर बघितलं तर फक्त अर्धा किंवा पाऊण किंवा असंच काहीसं याच्यामध्ये अंतर आहे. तसं पाहिलं तर याची म्हणजे या प्लॉटची पूर्ण निगा राखलेली आहे. याला खत व्यवस्थापन असो किंवा कीटकनाशक असो ह्या सगळ्या वेळेवर आहे. कारण आपण एक प्लॉट बघितला होता त्यामध्ये आत्ता सध्या परिस्थितीमध्ये रोगाचं वातावरण आहे. म्हणजे कपाशीवर थोडाफार रोग पडलेला आहे, परंतु या प्लॉटवर साधा कुठलाच रोग नाही आहे. म्हणजे याचं फवारण्या किंवा इतर गोष्टी किंवा खते हे सगळं व्यवस्थित आहे. त्यामुळे का होईना हा सर्वदूर आपण झूम करून बघू. सर्वदूर हा प्लॉट एकंदरीत सेट झालेला आहे आणि चांगलं उत्पन्न होईल अशी आशा आहे. एकच मेव जो याच्यामध्ये विषय जो गंभीर होणार आहे तो अंतरचा. कारण आत्ताच कुठं याची वाढ तुम्ही बघू शकता की 5 फुटाच्या वरती हे रोपटं आहे आणि याच्यामध्ये
बघायचं झालं तर याला सध्या परिस्थितीमध्ये म्हणजे साधारणतः जूनचा पहिला आठवडा आणि त्यानंतर आता याच्यात 2 4 6 8 8 9च याच्यात बोंड प्रक्रिया झालेली आहे. जर आपण फुलं किंवा पात्या जर बघितल्या तर चांगल्या व्यवस्थित त्याला पात्या आहेत. हाईट न वाढण्यासाठी त्यांनी आता तुम्ही बघू शकता की शेंड्याची कट केलेला आहे, शेंडा कट केला आहे. तुम्ही बघू शकता की जिथं जास्त वाढ आहे तिथं त्यांनी शेंडा मारलेला आहे. आता शेंडा मारण्याचं एक चांगलं कारण किंवा एक चांगलं गोष्ट अशी होती की आता इथं जो शेंडा मारले जाते तर इकडचे हे फुटवे वरती न जाता असे जातात. त्यामुळे याची वाढ थांबते. खाली जे आता ह्या कैऱ्या आहेत, ह्या कैऱ्यांचे चांगलं पोषण होते. कारण एरियल वाढ जेव्हा खुंटते आपली तेव्हा काय होते की ते पीक आपल्या फळांकडे ध्यान देते आणि जे काही फळं आहेत लागलेले त्या फळांचं पोषण करते. म्हणजे आत्ता इथं जे 10-12 ज्या कैऱ्या आहेत त्याचं आता पोषण होणार. आपल्याला माहिती आहे की दिवाळीच्या आधीच ज्या कपाशा बागायती आहे किंवा पाऱ्याच्या आहेत, जे पाण्याचा म्हणजे पाण्यात जे काढलेले आहेत त्यामध्ये दिवाळीच्या आधीच कापूस सुरुवात होती. तसंच याचंही होईल असं वाटते. कारण पिकं चांगले आहेत, त्यामध्ये पाण्याचा कुठलाच इफेक्ट याच्यावरती नाही आहे. ठिबकची याला जोड आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचं व्यवस्थापन फक्त एकाच गोष्टीनं चुकलेलं वाटते की ते म्हणजे याच्यामध्ये अंतर. नाहीतर आपण आतमध्ये पुन्हा जर गेलो दुसऱ्या इकडून तर चांगल्या पद्धतीने याची ग्रोथ आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांचे म्हणणं असते की आमच्या शेतामध्ये ग्रोथ होत नाही आहे किंवा काय होत नाही. आता त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुमची शेती कशी आहे हे एक. कारण पांढऱ्या जागेवर किंवा पांढऱ्या शेतामध्ये सहसा वाढ जास्त होत नाही. मग त्यासाठी पर्याय काय आहे? त्यासाठी खतं, वेगवेगळे खतं आहेत, त्या खतांद्वारे त्याची चांगली वाढ होते. आणि उलट काळ्या जमिनीपेक्षा आता सध्या परिस्थितीमध्ये जिथं पांढरी जागा आहे किंवा काय तिथं तुमची जर तुमचं चांगल्या पद्धतीने लक्ष असेल किंवा तुम्ही त्याची चांगली निगा राखलेली असेल तर या कपाशीपेक्षाही त्याला जास्त उत्पन्न होते. कारण मोजक्याच पावसामध्ये ते पिकं येतात आणि मोजक्याच पावसामुळे पिकाचं जास्त नुकसानही होत नाही. अशा सगळ्या गोष्टी प्लॉट तसं पाहिलं तर चांगल्या पद्धतीने जमलेलं आहे असं कुठलंच हे नाही आहे. परंतु उत्पन्नाच्या बाबतीत जर म्हटलं तर कुठंतरी ह्या वाढीचा किंवा अंतराचा अडथळा निर्माण होईल असं वाटते. नाहीतर संपूर्ण प्लॉट हा छान पद्धतीने